नागपूरच्या महाल भागातील बडकस चौकामध्ये राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPची तुकडी दाखल झालेली आहे। SRPचे जवान आतमध्ये बसले आहेत हे आपल्याला दिसेल। याशिवाय नागपूर पोलिसांची सुद्धा कुमक इथे दाखल झालेली आहे। पोलिसांची व्हॅन तिथे ठेवण्यात आलेली आहे आणि पूर्ण चौकामध्ये ठिकठिकाणी असे पोलीस दाखल झालेले आहेत, बसलेले आहेत, उभे आहेत, ठिकठिकाणी हे दिसून येत आहे। आणि हाकेच्याच अंतरावरती येथून महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे, तिथे सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। यामागचं कारण असं की बामसेफ आणि राष्ट्रीय मुक्ती मोर्चा यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार होतं, मोर्चा काढण्यात येणार होता आणि तो मोर्चा संघाच्या मुख्यालयात आणण्यात येणार होता। मात्र त्याला पोलिसांनी कायदा आणि सुरक्षेचं कारण दाखवून परवानगी नाकारली। आता त्यानंतर मोर्चाचा मार्ग वळवण्यात आलेला आहे। मोर्चा आता संविधान चौकात जाणार आहे। इंदोरा चौकातून दुपारी 12 नंतर मोर्चा निघून संविधान चौकात सरळ जाणार आहे। तो आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसरात काढला जाणार नाही आहे। तरीही खबरदारीचा उपाययोजना म्हणून पोलिसांनी इथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावलेली आहे। इथेच पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तसुद्धा थोड्याच वेळापूर्वी इथे येऊन गेले। त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा पाहणी पण केलेली आहे। मुख्य म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये 26 ते 30 डिसेंबर दरम्यान बामसेफ आणि राष्ट्रीय मुक्ती मोर्चाचं कटक येथे, ओडिसाच्या कटक येथे अधिवेशन होणार होतं। सगळा खर्च करण्यात आला होता, मात्र त्याला ऐनवेळी ओडिसा सरकारनं परवानगी नाकारली आणि त्यामागे कुठेतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे असा आरोप बामसेफ आणि राष्ट्रीय मुक्ती मोर्चाकडून करण्यात आला आहे आणि त्या निमित्ताने मोर्चा काढण्यात येत आहे। विविध मागण्या या मोर्चामध्ये असणार आहे। वामन मेश्राम या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे। गेल्या वेळेचा अनुभव पाहता पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना केली आहे। गेल्या वेळेस सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यानंतर कायदा आणि सुरक्षेची व्यवस्था सांभाळताना पोलिसांच्या नाकी नऊ आलं होतं। 4 बसेस भरून आंदोलकांना आणण्यात आलं होतं। तो सगळा अनुभव पाहता पोलिसांनी ही खबरदारीची उपाययोजना केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।